पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजची व्हिडिओ होणार आहे लाडगर बीचवरती होणाऱ्या बैलगाडी शर्यतीची असणार आहे। ही दापोली तालुक्यातील किनारपट्टीमधली सर्वात मोठी टुर्नामेंट होणार आहे। कारण या स्पर्धेला जे प्राइज मनी मिळाले ते आहे जवळजवळ 70,000चं प्राइज मनी आहे। याच्यामध्ये ट्रॉफीसुद्धा असणार आणि याच्यामध्ये जे स्पर्धक सामील होणार आहेत ते टोटल 24 स्पर्धक आहेत। त्याच्यामध्ये 3 गट केलेले, 3 गटांमधले प्रत्येक फेऱ्यामध्ये 3 क्रमांक घेतले जाणार आणि शेवटच्या फेऱ्यामध्ये टोटल 9 असणार। आणि हे जे प्राइज मनी दिलं आहे ते प्राइज त्यांच्यामध्ये डिवाइड होणार आहे। 70,000चं प्राइज मनी। मी तुम्हाला प्राइज मनी किती आहे आणि कोणी दिलं आहे हे तुम्हाला मी आता दाखवतो, ते तुम्ही पॉज करून नक्की बघा। आणि या जी संघटना, या संघटनेला आपण एक 500 रुपयाचं देणगी दिली आहे। ती देणगी दिल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला एक निमंत्रण पत्रिका दिली आणि त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्या पुरस्कृत जे ट्रॉफी आणि जे प्राइज मनी दिले त्यांचे इथे उल्लेख केलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पॉज करून बघा। इथे आहे दापोली तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत संघटना, यांना आपण 500 रुपयाची देणगी दिली आणि जे बक्षीस पुरस्कृत झाले ते अक्षय फाटक यांच्यामार्फत झाले आणि ट्रॉफीज जे मिळाले ते संजय गोविंद वालन्स यांच्याकडून मिळाले। आणि हे ते सगळं प्राइज असणार आहे। जे प्राइज फायनल 9 जे स्पर्धक असणार त्यांच्यामध्ये ते डिवाइड होणार होते। ही पहिली व्हिडिओ अशी आहे की मी आपल्या चॅनलवरती टाकत आहे मित्रांनो, मत आहे कारण माझे जे सबस्क्रायबर आहेत ते जास्त करून दापोलीतले कमी आहेत, बाहेरचे आहेत। कारण माझं कॉन्टेंट हा बाईक रायडिंगचा कॉन्टेंट असतो, त्यामुळे अशा व्हिडिओ माझ्या जास्त गाव साईडच्या व्हिडिओ येत नाही। ही पहिलीच व्हिडिओ अशी मी टाकतोय, ती पण जो एक नाद आहे जो सर्वांना आपल्या किनारपट्टीवरती सर्वांना आहे तो बैलगाडी शर्यतीचा आहे। त्या व्हिडिओला जर तुम्ही कनेक्ट झाला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर भरभरून द्या। थोड्याच वेळात आपली बैलगाडी शर्यत सुरू होणार आहे, गटातली बैलगाडी शर्यत। भेटूयाच थोड्याच वेळामध्ये। ही कुठली जोडी आहे तुमची? कुठली जोडी आहे तुमची? तर आम्ही सालपूरवाले आहोत. तालपूरवाले। आणि ही गाडी ओंकार आरेकर यांची गाडी आहे. म्हणजे 1 नंबरमध्ये पडणारा दर टायमाला? हो सर, 100%. 100%. याही स्पर्धेत आम्ही स्पर्धा क्रमांक घेतला. 100%. पहिल्यांचं नाव माहिती आहे का? चिमण्या आणि सुंदर. चिमण्या आणि सुंदर. चिमण्या आणि सुंदर। Call me a god. Call me a god. Call me a god. Call me a god. Let's go.
घे खाली आरामात घे. चल घे पुढं. कडक कडक. आत्ता आपण तुम्ही ज्या व्हिडिओज बघितल्यात आज ह्याच्या अगोदरच्या, तर त्या व्हिडिओमध्ये टोटल 24 स्पर्धक होते आणि त्याच्यामध्ये 3 गट केले होते. आणि त्या 3 गटांमध्ये प्रत्येक गटामध्ये 8-8 असे स्पर्धक होते बैलगाडीचे. आणि त्या बैलगाडीच्या 8-8 स्पर्धकांमधले 3 नंबर काढले, प्रत्येकी 3 नंबर. आणि त्या प्रत्येकी 3 नंबर काढल्याच्या नंतर आता शेवटची फेरी राहिली. शेवटची फेरी ही अंतिम फेरी असेल. आणि त्या अंतिम फेरीमध्ये येणारे जे स्पर्धक आहेत, जे पहिल्या गटामधले आले होते 3-3 स्पर्धक, त्यांची आता फायनल लढत होईल. आणि ही लढत चुरशीची होईल. आपली पहिल्या गटात होती ना, पहिल्या गटात कितवा नंबर आला? पहिला क्रमांक. पहिल्या गटात आलेला पहिल्या क्रमांकाची ही बैलगाडी. दादा आपली जोडी कुठल्या गटात होती? आपली जोडी पहिल्या गटात. दुसऱ्या गटामध्ये कितवा नंबर आला? दुसरा नंबर आला. अभय आपली कुठल्या गटात होती? तिसऱ्या गटामध्ये 3 नंबर आला. ही जोडी आहे ती ही माझ्या गावातली आहे, लाडगर गावातली. आणि हा माझ्या वाडीतला तसा बोलायला गेला तर माझा दादाच आहे, पण मी नावाने त्याला अभयच हाक मारतो. खूप वर्षाचा अनुभव आहे याला. आणि आता ही फायनल लढत होणार आहे. फायनल लढत 100% मारणार ना, लाडगरचं नाव होणार ना. ओके डन. आपली कितव्या गटात होती? हां, दुसऱ्या गटामध्ये 3रा क्रमांक आला होता. आता ही टोटल 1, 2, 3, 4 ही 4थी जोडी आहे. तिसऱ्या गटामध्ये 2रा नंबर, दुसऱ्या गटात 3रा क्रमांक आला होता. आणि कुठली जोडी आहे? जोश आहे ना, जाणार ना. मनीष आपली कितव्या गटात होती? तर ही पण जोडी आहे, बैल जोडी. ही पण आपल्या लाडगरचीच आहे, माझ्या वाडीतलीच आहे. आणि ही 3ऱ्या गटामध्ये पहिल्या गटामध्ये 3रा क्रमांक आला होता. आता फायनल लढतीसाठी लाईनवरती उभी आहे. आणि ही माझी आहे, ही माझी हक्काची जोडी आहे. हा आहे प्रीतम नार्वेकर. आणि ह्याची 3ऱ्या गटामध्ये पहिला क्रमांक आला होता. आणि हा सुट्टी मेकर मानव मयेकर. आणि प्रणय नार्वेकर हा प्रीतमचा भाऊ आहे. आणि ही एक जोडी आहे, ही तामस तीर्थमधली जोडी आहे. सुनील आपली जोडी कुठल्या गटात होती? पहिल्या गटात कितवा नंबर? आता पहिल्या गटामध्ये 2रा क्रमांक आला होता. ही जोडी आहे, हा माझा मित्रच आहे एकदम, सुनील. खूप वेळा नंबर आला आहे जोडीचा. आता ही फायनल लढतमध्ये 100% येईल. आता ही याच्यात नंबर येईल की नाही? 100%. कितव्या नंबरची अपेक्षा आहे? 1 नंबराची अपेक्षा आहे. बेस्ट लक बाबू, बेस्ट लक. मनीष बेस्ट लक. बेस्ट लक भाई. अभय बेस्ट लक. दादा बेस्ट लक, तुला नंबर आला पाहिजे. हां, गुलाल घेणार ना? 100%. 1 नंबरचा जोश मध्ये एकदम 100% ना. ओके. आता हे जे बैल आहेत ना, पूर्णपणे 3 वेळा फिरून, म्हणजे एक स्पर्धक 3 वेळा फिरून आहे ना, ते थोडे दमलेत. पण चुरशीची स्पर्धा होईल. आता जे बैल लाईनवरती येतात ना, ते लाईनवरती आल्यानंतर त्यांना माहिती आहे की लाईनवरती आल्यानंतर आपल्याला सुटायचं आहे.
पळायचं आहे आपल्याला झेंडा बघायचा आणि झेंडा बघितल्यानंतर आपल्याला जायचं आहे. तर त्या जोशमध्ये आता ते खूप गरम झालेत, त्यामुळे त्यांची जी धडपड आहे ना पळण्याची, इथून सुटण्याची, त्यांना माहिती आहे की इथे लाईनवरती आल्याच्यानंतर आपल्याला पळायचं आहे. पळाल्यानंतर त्यांना माहीत नाही की आपला कितवा नंबर येतो काय येतो आहे, पण त्यांचं हे एवढंच आहे की आपल्याला लाईनवरती आल्याच्यानंतर सुटायचं आहे जोरदार. तर ते गोळ्या पाटील आहे का? आली. अभिनंदन मित्रा. थँक्यू. याच जोडीचा प्रथम क्रमांक आला आहे, पहिला क्रमांक. ही माझी आवडती जोडी आहे जी दापोली किनारपट्टीमध्ये सध्या फुल फॉर्ममध्ये जोडी पळते, ती ही आहे सालदूरची. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन मित्रा. बैलाचा जो आवाज बघता तुम्ही, त्याच्यात जे दमलाय बैल, त्याचा आवाज बघा बैलाचा की किती हे आहे. श्री अभि कर्वेकर, अभिनय कर्वेकर, जतीन तोडणकर, मिलिंद सुर्वे आणि रोशन कर्वेकर. मी यांना विनंती करतो, आपण व्यासपीठाकडे जायचं आहे. जतीन तोडणकर यांना, दिगंबर कर्वेकर, आमचे सर्वात जुने जाणते असे जॉकी, आणि जतीन तोडणकर यांना एक शुभेच्छा आहे की आपल्या पुढच्या शर्यतीत आपली बैलगाडी पाहिजे. तसेच द्वितीय क्रमांक रोख रक्कम 15,000 रुपये. प्रथम पारितोषिक आहे ओंकार व प्रथमेश आरेकर बंधू यांना मी विनंती करते, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि हे बक्षीस देते संपूर्ण व्यासपीठ. आणि हे बक्षीस जरी प्रथमेश ओंकार आरेकर यांच्याकडे जात असले तरी त्यांचं मत आहे की हे पूर्ण संपूर्ण तांदूळ गावासाठी हे बक्षीस आहे. तेव्हा तांदूळ गावाचं बरोबर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच दापोली तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत